कारण देई त्याचा ध्यानी त्रिपुटी वेगळा त्रिपुटी। मग त्रिपुटीची आपल्याला ओळख करून दिली ना, अंगठ्यापासून कमरेपर्यंत, कमरेपासून मानेपर्यंत आणि हे अवढ्याचा तो वावर। मग त्या त्रिपुटीमध्ये आपण त्या गुरुमंत्राला मिळवायचं आणि मग ध्यानधारणेद्वारे जो आपल्या मुखातून द्वारातून, देहाच्या द्वारातून जो श्वास बाहेर पडतो सोम, त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवलं पाहिजे। त्यामधून ओंकार जन्माला येतोय, त्यासाठी विटेवर उभा राहायला पाहिजे। आपला श्वास विटीच्या खाली जाता कामा नये। ही वीट इथे इथपर्यंत श्वास आपल्याला पाहिजे, त्यासाठी 4, 16, 8 उगे 28 विटेवरी उभा, देहरूपी विटेवर देवाला गप केलेले। मग देवाने गप राहायचा प्रयत्न, पण आपण जास्ती बोलतो, खर्चाचं प्रमाण जास्ती होते, जमेचं प्रमाण झालं पाहिजे। जमा नसली तर चिडचिड तयार होईल। त्यासाठी आपल्याला ज्ञानदेव मौन जपू माळांतरी, अंतरीची माळ जपाय सांगितलेली आहे, पण ती माळ आपण जपतच नाही। जी 21,600 जपाची माळ आपल्याला जपाय सांगितली, आजेपा जपणे उलट प्राणाचा, येथे मनाचा निर्धार असे, त्या माळेकडे आपण लक्ष देत नाही। आता आतापर्यंत किती खर्च झाला, सकाळपासून भजनामध्ये, जेवणामध्ये, सगळ्यामध्ये किती खर्च झाला आपला, किती श्वास गेले निघून। मग त्या श्वासाची भर कधी? ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे। सगुणामध्ये जेव्हा आपण ध्यान करू, ध्यान धारणा करू, तेव्हा जमा होईल, नाही तर खर्चच। मग आपले जमा नसली तर षडविकार आणि माया हे त्या मनाला नाडीत राहतील। मग त्यासाठी अंतरीची माळ जपायचा प्रयत्न करा सर्वांनी, आणि सर्वांनी टोप्या काढून बसा, बीज मंत्र बोलणं चालले। बीज मंत्र जो आपल्याला दिलेला आहे तो अमोल मोलाचा ठेवा आहे। त्या बीज मंत्राची आपल्याला किंमत समजली नाही। तो जर आत्मधी नाही केला तर आपण भजन तरी करू शकू का? हा, आणि मग आम्ही काय म्हणू, आम्ही भजन म्हटलं, आम्ही अभंग म्हटला, सर्व काय तो करून घेतो आहे। म्हणून आपल्या मालिकेत सुद्धा म्हटलेले, ऐक मानवा माझा विठ्ठल, विश्वात तो भरला, सोड गैर समदवेद बोलिला। मग हे विश्व आहे, माऊलींनी सांगितले हे विश्वचे, हे विश्वचे माझे घर। या विश्वामध्ये तो भरून उरलेला आहे। तो उरलेला भाग आपल्याला शेष, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन मोडी बोलिले, ते वचन दिलेले आपण सद्गुरूंना, त्याची आवडीने सेवा करू म्हणून। पण ती सेवा आपल्याकडून घडत नाही। त्यासाठी आचार, विचार, व्यवहार, आहार, निद्रा याचं प्रमाण साधायचे। ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, वृत्तीतलं नाही। आता हे सगळं चाललंय वृत्तीमध्ये चाललंय, निवृत्ती। माऊलींनी समाधी घेतली, गैरीनाथाची निवृत्ती झाली, ज्ञानोबाने समाधी घेतली, सोपान काका सोपं केले पाहिजे। मग आपल्याला सोपं करण्यासाठी मत पूर्वे म्हणे काढले, पश्चिम पंथी चालविले। आपल्याला इकडून चालायचंय, आपल्याला इकडून त्या अक्षराजवळ जायचंय। पार्थामी अक्षर जाण, अक्षर माझे लक्षण, बोल ब्रह्म गुढार्थ। जे अक्षर आपण साठवले त्या अक्षराला आपण जागृत करायचे, त्यासाठी ध्यान धारणा सर्वात महत्वाची आहे।
फार काय नाही करता आलं तरी चालेल, पण ते अंधार न करायला श्वासावर ध्यान ठेवायचं. श्वास हाच आपला देव आहे आणि त्याला गुरुमंत्राची साथ दिलेली. श्वास नसेल तर काय करू शकतो आपण? हा, मग तोच श्वास अमोल मोलाचा आहे, अति महत्वाचा आहे. आणि मग जो चालू आहे तोच आपला आहे, दुसरा आपला नाही. मग त्या श्वासावर ध्यान ठेवायचे. आणि तो पण ध्यान ठेवताना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या तत्वातून चालतोय ते सुद्धा ओळखता आले पाहिजे. कधी इकडून चालत या साईडने, कधी मधून चालेल, कधी आकाशात मग वरून चालेल, ते सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. जसा पंचमहाभूताचा देह तसा ते श्वासाचं घर हे नासागरी सांगितलेले, त्या द्वारामधून जो श्वास चालू आहे आपला, त्या श्वासाचं सुद्धा समजलं पाहिजे. श्वास आपला कुणीकडून चाललाय, कसा चाललेला आहे. कारण आपल्याला ब्रह्मरंध्रामध्ये, इथं जे ब्रह्मरंध्र आहे त्या ब्रह्मरंध्रामध्ये आपल्याला तिथं अडथळायचे. सगळा श्वास आपल्याला त्या नानाजवळ, त्या अक्षराजवळ जात नाही. बाकीचा शरीराला पोषण आहे, त्यासाठी ब्रह्मरंध्री गाळणी, त्याला आपण गाळणी वापरतो ना, ते गाळून तो इकडून फिरणार. तो त्यासाठी तो साठा करायचा. त्यासाठी नाभी कमला सांगतो शेषशाही नारळ आहे आपल्या, त्या नारळाजवळ अडथळायचं आहे. त्याला तिथं थांबवायचं आहे, साठवायचं आहे. आणि तो साठा आपल्या या 36 नाड्यांनी गुंफलेला आहे इकडून संपूर्ण. त्या ढिल्या करायच्या. आणि मग माकड हाडमध्ये जे गणपतीचं स्थान सांगितलेलं आहे, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळ आरंभ तो निर्गुणाचा. मग असा निर्गुण निराकार तो गणेश ओंकार. तो ओंकार पाठीमागून आपल्याला त्या अक्षराला पाजर फोडण्यासाठी जाईल. त्यासाठी ब्रह्मरंध्रामध्ये जाण्यासाठी आपण गाळणीजवळ गेले पाहिजे ना. आणि मग त्यासाठी द्वारात, त्या मनाने द्वारामध्ये थांबलं पाहिजे. द्वार सोडता कामा नये. द्वार सुटलं म्हणजे लक्ष बांगलं म्हणजे संपलं आपलं. म्हणून आपल्याला त्या श्वासाची किंमत कळण्यासाठी ही नासागरी दृष्टी सांगितलेली. अखंड वायवी सेवा. अखंड जो श्वास आतमध्ये घेऊ, आतमध्ये साठवू पोटामध्ये आणि बाहेर सोडू, तो एक झाला अखंड. पण आपला आखंड कधी होतोय? होतच नाही. घेतो, साठवतोय बरोबर, पण झटकरी सोडून देतोय. प्रमाणात सुटलं पाहिजे. कारण माऊलींनी आपल्याला प्रमाण घालून दिलेले, मग प्रमाणाने आपल्याला चालायचं. त्यासाठी 28 मध्ये मोडलं पाहिजे. 4, 16, 8. 4, 16, 8 ही बेरीज केली पाहिजे आपण. आणि ती बेरीज करण्यासाठी आपण त्याला वचन दिलेले हे लक्षात पाहिजे. मग त्यासाठी वेळोवेळा कुठेही असो, नाक, डोळे, कान ही ज्ञानेंद्रिय आहे, ती कपाटात ठेवून देतोय का आपण? हा, सर्व साहित्य आपल्या जवळ आहे. ही उसनी साहित्य, हे टाळ पकवादे सगळं उसण आहे. ते पण जमा करावं लागतं तेव्हा आपण भजन म्हणतोय. हे सगळे साहित्य जवळ आहे आणि त्या साहित्याचीच आपल्याला ओळख करून दिली तुकाराम महाराजांनी. डोळे तुम्ही गारे सुख, पाय विठोबाचे मुख, तुम्ही ऐका अरे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात दैत्य जाव घेई राय विठोबाची पाय. ही त्रिवेणी साधायची. मग त्या त्रिवेणीसाठी तुका म्हणे, हा अभंग कोणाचा आहे? डोळे तुम्ही गारे सुख, हा अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा का आपला आहे? मग आपल्या वाणीला बंद ठेवायला सांगितले. मग तुकाराम महाराजांची जी वाणी आहे सोम,
त्या सोहमवर बराबर लक्ष ठेवायचं. संपूर्ण विश्वात फिरून तो बाहेर येतोय आणि त्याच्यात परत सद्गुरु जन्म घेतो ओंकार. त्यासाठी ध्यान धारणा. तो क्षण झाला आपला. त्या क्षणाला फार महत्व आहे. आपण म्हणतो क्षणोक्षणी हाती करावे. क्षणोक्षणी, क्षणो म्हणजे आतमध्ये जाणे, क्षणी म्हणजे बाहेर येणे, साठवून बाहेर येणे. त्यासाठीच संतांनी म्हणजे क्षणोक्षणी हाती करावा विचार करावा फार भवसिंधू. हा भवसागरातून तरुण जाण्यासाठी, हा भवसागरातून आपल्याला तरुण जायचे. कोणत्या याच्यामध्ये असणारा भवसागर, काम, क्रोध, मद, मत्सर, दमा, अहंकार, आशा, मशा, तृष्णा, इच्छा, वासना, कल्पना, भुली, झोप हे या भवसागरामध्ये आहे. याच्यातून आपल्याला त्या मनाला उतरून न्यायचे. माऊलींनी सांगितले ज्ञानदेव म्हणे तरुण तरुण आता उतरून गुरुकृपे. हा गुरुकृपेचा प्रसाद आपल्याला दिला. त्या प्रसादाने उतरून जाणार आहोत. ह्या भवसागरातून नाही, ह्या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं. त्यासाठी वेळोवेळा त्याची शरण जावी. शरण गेली ते काय होते पण तुका म्हणे कुळ उद्धरिले. कोणतं कुळ? याची कुळ. ह्या कुळाचा उद्धार करायचा आपल्याला. याची कुळ माझी गेली हरपुरी. ह्या कुळामध्ये आपल्याला सांगितलेले, ह्या कुळातून आपल्याला ह्या कुळात आणले. म्हणून पिंड ब्रह्मांड एक केले, नाम निर्गुण ठेवले. असं निर्गुण निराकार कस काय झोप आली जगू दांबाळी कस काय आली. म्हणून त्या श्वासोश्वासाचा जो महत्व आहे ते प्रत्येकाला, बाकीचं काही नाही कळालं तरी चालेल, फक्त श्वासाचं महत्व कळायला पाहिजे, श्वासाची किंमत कळाली पाहिजे. ती गुरुमंत्राच्या प्रसादाने, बाकीच्या प्रसादाने नाही. बाकीचा प्रसाद हे शरीराचं पोषण आहे आणि त्याचा तो प्रसाद फक्त शरीराचं आणि त्या मनाचं समाधान करण्यासाठी आहे. म्हणून झाले समाधान तुमचे देखील चरण. कोणते चरण? जो येतो जातो ते चरण. तेच पांडुरंग समोर सगुण साकारामध्ये मी दाखवलेले आहे. पांडुरंग आपल्याला स्वयंभू. मग त्या स्वयंभू पांडुरंगाला लक्ष ठेवून आपण सर्वांनी ध्यानधारणेवर जोर द्यायचा आहे. ध्यानधारणा नाही, अभ्यास वाढणार नाही. काय नाही करता आलं तरी जरा थोडं बसलंच पाहिजे. थोडं बसायचा प्रयत्न केला ना आपोआप त्याचं हे सुटणार. जो काय बोध केला त्याची सुटणं हे होईल, आपली सोडवणूक. परंतु मायेचा पडदा जोरात आहे. ती माया आपल्याला बसून देत नाही. हे माईक बनलेले आहे ना, हा हे माईक बनलंय का नाही, त्याला माया तयार होती. लगेच जांभळी येतीच आहे, परत पायाला मुगे येते, कबराला कळ लागती. म्हणून तुका म्हणे त्यांचे वारे, त्या सद्गुरूचं व्हायचं आहे आपल्याला, त्या ओंकाराचं. त्या ओंकाराला कृष्ण अर्पण व्हायचे ध्यानाला बसताना. त्या सद्गुरूला सद्गुरूवर जबाबदारी द्यायची. ते सांभाळणार आहेत आपल्याला, आपण नाही सांभाळणार त्यांना, ते सांभाळणार आहे. म्हणून त्याची संत माझा हेच विठ्ठल. त्याला दुसरं काय नाही, ते फक्त येणं जाण्याचा चालू आहे, फक्त पांडुरंगाचं दर्शन. मग आपण सुद्धा त्या दर्शनामध्ये समरस व्हायचे. तृण अग्नी वेळे समरस झाले त्याशी नामे केले. मग सुद्धा केला पाहिजे का नाही. आणि तो जप करण्यासाठी 8 तास नाही सांगितले आपल्याला. सहज कुठेही असू
लक्ष टाकून असायचं. 4 कोटी एक लक्षात शेवट या चारीला पहिले सांभाळायचे. हे चारी पळवत्यात त्या मनाला, आणि ते पळवल्यामुळं माया तयार होती. आणि माया तयार झाली का गुंतागुंत. आणि कसं झाले माया नाशे या नामे करून प्रीती चक्र पाणी असू द्यावी प्रीती साधूच्या पायाची ओंकाराशी. मग त्या साधू जवळ आपल्याला थांबते. ओंकार हा साधू आहे आणि सोम हा संत आहे. मग साधू संत येते घरा आपल्या होळी चिंता नाही हा. आणि मग तो मारीत बसतोय माझं काय. आपली चूक आपल्याला लक्षात आली पाहिजे. ती चूक आपण जन्माला यायच्या अगोदर का आपल्याकडून जन्माला आल्याबरोबर चूक झाली ती सद्गुरूने आपल्याला ओळख करून दिली. मग त्या ओळख झाल्यानंतर आपण ते सगळं झालं पाहिजे का ना. ओळखारी वस्तू सांगारे कल्पना नका आठ राहणं जाऊ जनी जाल कोठे बुडवाले विचारी मनात आपुलिया दिवे शिवाची पाहावे शिव सोम ओम हर हरिहराच्या मूर्ती बिंदुल्या ते येती जाती तुका म्हणे याची मूळ रूप पाहावे निर्मळ. मग निर्मळ एकादशी करता का तुम्ही. निर्मळ एकादशी सोपान काकाची सासवडचे सोपान काका आहेत ना. सोपान मग आपल्या जो सोपान कुठे आहे. आपण जो श्वास घेतो इथं साठवून हा सोपान चढायचा आहे आपल्याला. सोपान म्हणजे दादर. हे 21,600 सांगितले ना. 21 वर्गावरती वीर तिचा उलटा पादर. ती 21 वर्ग चढून त्या अक्षराजवळ पाठवायचं आहे त्याला. मग त्या मनाने द्वार सोडता कामा नये. मनाला द्वारातच थांबायला सांगितले. म्हणून त्या टायमाला मनाला त्या द्वारातून सुटता कामा नये. म्हणून घालून या भार राहिलो निश्चिती वाढवले संती विठोबाची ते भारवाक आहे. मग त्यांच्या द्वारावर आपण बराबर त्या मनाला आणायचे. आणि ते आणण्यासाठी 8 तास नाही. पहिल्यांदा याला पहिलं बांधून टाकलेले. याला पहिलं बांधायचे तिथं. मग बांधतानीच आसन बरोबर घातलं पाहिजे बरं. आसन सुद्धा म्हणजे शियासन बरोबर असलं तर मूर्ती डळमळ होत नाही. तर शियासन डळमळलं मूर्तीमध्ये हलणार. मग आपण आसन बराबर झालं पाहिजे. आता म्हाताऱ्या माणसांना नाही जात. ज्याला गुडघ्याची काय प्रॉब्लेम आहे त्यांना नाही जमायचे. पण ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत त्यांनी त्याला बरोबर आपलं केलंच पाहिजे. परंतु आपण तरुण मंडळी आहेत काही त्यांनी बरोबर आसन हलून देता कामा नये. हे आसन कारण घालून हे आसन नासागरीय ज्ञान दावी निज खून भाविकाशी. भाविक कोण. या शरीरामध्ये असणारे काम क्रोध मद मत्सर अहंकार आशा मनशा तृष्णा इच्छा वासना कल्पना भुली झोप आणि दिले इंद्रिय हातपाय कान डोळा मुख बोलाव्याचे तिने जोडीशी नाराय. काम क्रोध मद मत्सर हे सगळे रक्त पित्त सगळ्याला पोषक असा जो श्वास आहे त्या श्वासाची किंमत आपल्याला समजली पाहिजे. श्वासच महत्वाचा आहे. हे महत्वाचं नाही. मग यांनी त्याच्यावर बार घालायचं आहे. ते बारवाके का पण बारवाके हा. तो जर आतमध्ये नाही गेले तर पिठीवर पण फिरतील हा. चालू करा मग. पिठीवर बटणं फिरतील हा. मग ते भारवाक आहे. त्या भारवाक आहे त्यांना समरस होणे. तृण आग्नी मिळेल. शरीर तृण म्हणजे शरीर हे त्याला समरस झाले पाहिजे. मग ते समरस होण्यासाठी नासाग्नी ठेवून
त्या येतो जातो तिथे ठेवायची. मग ज्ञानदेव म्हणे तर राखा उदर गुरुकृपे. हा गुरुकृपेचा आपल्या सर्वांना प्रसाद दिलेला आहे आणि त्या प्रसादाने संपूर्ण ताट धुवून दिलेला आहे. कोणत्या गुरुमंत्र. म्हणून गुरुचे ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदयचे. कोणा दर्शन झाले आजपर्यंत? आपल्याला किती वर्ष झाली नामधारण झाले? सर्वांना दर्शन व्हायला पाहिजे का नाही? हा माऊली स्वप्नात येते, दर्शन होते, परंतु त्या गुरुमंत्राचं, निर्गुण निराकार असा गुरुमंत्र आहे, त्याचं दर्शन झालं पाहिजे दररोज नियमाने. त्याला माऊलीने म्हणले नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. मग नित्य नियमाने आपण ध्यानधारणा केलीच पाहिजे, तरच अनुभव येईल. कारण अनुभव चोळी उंच मोलाची, घे सद्गुरू पासून घे माझे मी अंग भरूनल्याले नामरूपी चोळी. आपल्याला याला घातलेली आहे. मग त्या चोळीला अनुभव आला पाहिजे ना, अनुभव आला पाहिजे का नाही? नाही तर गुरु करून टाकला असं होईल. आपल्याला उद्धरून जायचे का परत यायचे का बळवडायचं? हा, मग त्यासाठी माया वगैरे हे सगळे कंट्रोल मध्ये आली पाहिजे. आपल्या मनाच्या पुढे गेली नाही पाहिजे, मनावर प्रभाव करता कामा नये. मग त्या मनाला त्या साधू संतांच्या सानिध्यात ठेवायचा प्रयत्न करा. तेच आपले आहेत, बाकी कोणी नाही. बाकी सगळे कडाचे फोन आले. आई बाप बहीण भाऊ अवघात भरला ताट, मेल्या माघारी सर्व राहिले. बायको लावील पाठ मा प्राण्या राग बजावा रे म्हणे हा गर्व नसावा. उदीम मोठा कधी नाही तोटा, बऱ्याच केल्या कटपटा. मेल्या माघारी सर्व राहिले, मुखात माती लोटा म्हणतील का चार देव ठेवणारे? हा, मग त्या मुखात माती लोटायच्या अगोदरच त्याचं व्हा. आणि त्याचं होण्यासाठी आपण सगुणामध्ये सद्गुरूला शरण गेलो. या सगुणामध्ये सगळ्यांची दर्शन होतील. निर्गुणात कसं दर्शन घेणार तुम्ही? ज्यावेळी आपण दर्शनाला लागतो ना, त्यावेळी श्वास आतमध्ये घ्या. लक्षात आलं? श्वास आतमध्ये घेऊन मग नासाकडे आलं पाहिजे. श्वास आतमध्ये घ्यायचं म्हणजे मग त्या द्वारामध्ये येऊन श्वास आतमध्ये घेऊन द्रष्टा द्रष्ट हे सद्गुरूचं ज्ञानचक्षु, ज्ञानचक्षुचं दर्शन होईल. द्रष्टा द्रष्ट ही ज्ञानचक्षुचं दर्शन, नेत्रचक्षुचं नाही. जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये घेणार ना, हे ज्ञानचक्षुचं दर्शन होईल, द्रष्टा द्रष्ट. आणि पायावर मस्त ठेवणार ते शिष्य आणि कुर्माचं दर्शन होईल. 3 दर्शन आपल्याला काही वेळ होतात. मग ते दर्शन आपल्याला आज सगुणामध्ये होतील, पण निर्गुणामध्ये दर्शन व्हायला पाहिजे का नाही? आता आपण घरी गेल्यानंतर आपल्या घरी पुढे घरी घराची जागा आहे, त्या ठिकाणी जर धडायला बसतो पण आपण घरामध्ये, त्या ठिकाणी आपली जागा स्वच्छ आपण स्वतः करायची. आपलं जे आसन आहे ते आपलं आसन आपणच बरोबर ठेवायचं. दुसऱ्याला त्याला स्पर्श करून द्यायचा नाही. लक्षात आलं? ते आसन दुसऱ्याची विचार त्याच्यामध्ये शिरतील. दुसऱ्याला धुवायला सांगितलं किंवा काय, आपलं आसन आपणच धुवून काढायचं. आणि ध्यानधारणा झाल्यावर आपणच आपला हात बरोबर ठेवायचं. आणि पण जागा स्वच्छ करायची. आपला हात फिरलाच पाहिजे त्या जागेवरून. आणि मग बसा. आपलं आसन फक्त सद्गुरूला देऊ शकतो, बाकी कोणालाही नाही. व्यक्तीला सुद्धा नाही, कोणत्या सद्गुरूला, बाकी कोणालाही नाही. कारण सद्गुरूला का द्यायचं तर श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा, तोच पाठीराखा आहे सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये.
म्हणून दास केरू म्हणे अहो ज्ञानेश्वरा तुमच्या दासाचा दास करा. कोणी म्हटलंय? दास केरूंनी. दगडू स्वामींचे शिष्य दासकेरू महाराज. अभंग कधी झालाय? माऊलीला अधिकार भेटायच्या अगोदर. हा मालिका त्यांनी तयार केली ती अगोदर केली का नाही? पण त्यांना काय माहिती माऊली अधिकारावर बसतील म्हणून. त्यांनी लगेच अगोदरच लिहून ठेवलं दासकेरू म्हणे अहो ज्ञानेश्वरा तुमच्या दासाचा दास करा. मग जे आपण सगळे नामधारक आहोत त्यांचा दास होण्याची एवढी जिंत तयार झाली. माऊलींची शिष्य म्हणायला लागली ती. बघा अगोदर नेऊन ठेवलेलं आहे. एवढी दगडू स्वामींची ताकद आहे. दगडू स्वामींचा बोध त्यांनी तो प्रगट करून दाखवला. म्हणून अखंड व्हावी सेवा. स्फूर्तीमध्ये अखंड सेवा झाली पाहिजे. अखंड सेवा करायची का? मग 4:16 मध्ये सोडायचा प्रयत्न करा. घ्यायचा सोडायचा तर दास होता येईल. नाही तर आम्ही दास जे हरी जाऊ तुमच्या घरी आम्ही जातो आमच्या घरी असं नाही. आपल्याला ध्यानधारणा ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. ध्यानधारणेला फार महत्व आहे आपल्या मार्गामध्ये. त्याच मार्ग ध्यानधारणेच्या जोरावर 1959 साली दगडू स्वामींनी कळसातून गंगा वाया लावली. त्याच नारळाच्या सिंहासनाखाली बसून आसन घालून ध्यानाला बसत होते. आणि त्याच गंगेला साक्षीदार आज आपले शंकर मामा राजकर आहेत ना, त्यांचे चिरंजीव किसनदादा हे होते त्यावेळेला गंगा वाया लावलेली. पण आपले काय माणसं म्हणतात वडगाव मधली कसं आहे कच काय गंगा वाया लावली दगडू स्वामींनी. वडगाव मधली माणसं म्हटली बिगर नामधारक आपली नाही. त्यावेळेला दगडू किसनदादांनी स्पष्ट सांगितले आपण साक्षीला होतो तिथं आम्ही स्वतः पाहिलेली गंगा वाया लावलेली कसं. म्हणून त्या गंगेला आपलंच करून घेण्यासाठी जैशी गंगा वाये तैशी त्याचे मन भगवंत दान तयाजवळी देव भक्ती भावे उभा. स्वानंदाचा कापा त्या दिवशी रूप अंगुष्टे प्रमाण. मग आबीर लावताना सुद्धा आणखी आबीर लावायचा प्रयत्न करा. मग गंगेला तो मिळाला जाईल. 17वी जीवन काळ जी आपली आहे त्या गंगेला मान द्यायचा आहे. पण काही मंडळी काही नामदार गाता पण अशी करा झाला आबीर लागला नाही चुकीचं होते. मग जे शेडविकार माया ही आपल्याला गेलं करते त्याच्यामुळे करते. गंगे कारण काम क्रोध मद मत्सर दम अहंकार हे इथं तयार होतात. म्हणून आपल्याला सर्वांना आबीर उभा लावायला सांगितलेलं आहे. कपाळामध्ये विष्णूचं स्थान आहे. मग त्या नारायणालाच विष्णूलाच शांत करता आले शिरविकार माया. बाकी शंकराला सुद्धा नाही आणि ब्रह्मदेवाला नाही. म्हणून मुख हे ब्रह्मदेव आहे. जीवी नेत्र हे शंकर आहे. मग त्या दोन्हींनी त्या स्वरूपात येऊन ध्यानधारणा केली पाहिजे. ती ध्यानधारणा करण्यासाठी 8 तास नाही आपल्याला सांगितलं पण आहार सांभाळला पाहिजे. आहार सुद्धा आपल्याला फसवतो. आहार सुद्धा प्रमाणात घ्यायचा.
आपण व्यवहार हा बाह्य स्वरूपात पकडतो, परंतु व्यवहार सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. मग आपला व्यवहार हा कशाशी त्या सद्गुरू घेतो जातो साधू संत त्यांच्याशी व्यवहार झाला पाहिजे. त्याला किती घेतला पाहिजे, किती साठवला पाहिजे आणि किती सोडला पाहिजे, ह्या व्यवहार आपल्याला करायचा आहे. सगुणाच्या व्यवहारातून निर्गुणाच्या व्यवहारात यायचे आपल्याला. कारण तो व्यवहार आपल्याला जमला नाही तर मग येतो जातो हे सतत चालूच आहे. मग तो हरी मंदिरात यायचा कधी आपल्याला? येता जाता रोकडी पाहता वाईट त्याची चाल, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. मग तो हरी आपल्याला जागरूक करून खाली उतरून त्या स्वरूपात आला पाहिजे भेटायला. आणि ती भेट दगडू स्वामीला दिलेली आहे. आणि त्या भेटीमुळे आपण सर्व या छत्राखाली आलेलो आहोत. नातीला आज कोणी असतं का? हा जिजवलंय म्हणून जिजवणी काय रचलेला गुरुभक्तीचा बळकट पाया जिजवणी काय. मग त्यासाठी याला जिजवलं पाहिजे. याचे चोचलेच पुरीत राहिलो आपण आजपर्यंत. बरोबर आहे का? त्याला सुद्धा जरा काम दिलं पाहिजे. त्या मनाला साथ देण्यासाठी हे साधन आपल्याला परत दिले का नाही? मग त्या साधनाचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे ना, आहे तोपर्यंत बराबर. हा आता ते वरती बस त्यांनी कसं काय साधनाचा उपयोग करायचा? मग त्या टायमाला द्वारका मातेने अनुग्रह दिला ना, त्या टायमाला आम्ही खेळतच होतो आणि आतापर्यंत खेळतच घालवले. आणि त्याच्यामुळे आता हे साथ देत नाही, त्याच्यामुळे ते सापडत नाही. बरोबर ना? तो हाती लागत नाही. हा सोपं नाही. म्हणून उद्याचं काम आज, आजचं काम आता. आतापासून जो चालू आहे तोच पकडायचा प्रयत्न करा सर्वांनी. तोच आपला आहे आणि तोच आपला आता देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख होय. हे सुख या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांचं घर कुठे आहे? संतांचं घर कुठे आहे? हा सर्व आपण संतांना अर्पण केले ना, हे आपलं आहे का? आपला असं दिन आलो असतो का? त्यांचंही म्हणून आलोय आपण आज. त्यांना अर्पण केले का नाही आपण सर्वांनी? हा मग ते जवळ आलो म्हणे आपण, कमी जवळ आलो. हा त्या सद्गुरू जवळ आलो आपण. म्हणून एक गाव विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता अनेक नको, एकच तरच मावली दिसायले. एक तत्व नामा जरडधडी म्हणा हरीशी करुणा केली तुझी. पण आम्ही हरिपाठच म्हणतोय, पण त्या अर्थ करून घेत नाही. केवळ हरिपाठ म्हणून उपयोगीचं नाही, त्याचा अर्थ समजला पाहिजे. कारण धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. मग हरिपाठाचा अर्थ समजला पाहिजे. निवळ हरिपाठ म्हणत जाऊ नका. हरिपाठात सगळा सार आणलाय. म्हणून सार सार विठोबा नाम तुझे सार. काय विठोबा सार? नाम सार. मग तेच नाम आपल्याला माऊलींच्या कृपेने सगळ्यांना आपल्याला मिळालेला आहे. तो बीज मंत्र ओंकार. त्याच ओंकाराशी आपण समरस व्हायचे. त्याच ओंकाराशी आपण समागम करायचा आहे. करतो का? नाही. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. तातडी सांगितली. मग त्याच्यासाठी समागम केला पाहिजे ना. मग आपण आपल्याला विसरलं पाहिजे. आपण आपल्याला जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत ध्यान नाही. आपण आपल्याला विसरलं पाहिजे.
मग त्यासाठी मन मिळाल्याचे म्हणा एक बोलली जनार्दना. जनार्दन जनाचा नाथ तो जनार्दन. मग याचा नाथ कोण आहे? तो सद्गुरू. त्याला आपण ठेवायचं सगळं सांगतो. तो माझा कसा होईल ही काळजी प्रत्येकाला लागली पाहिजे. नाही तर आम्ही सामान घेऊन गावाला याची तयारी ती बाहेर काय हा फुकट त्याची भरती करायची का? ही भरती करा ही वाढवा तो काढणार आहे हा ठाम विश्वासाने सांगतो आपण. तोच आपला आहे बाकी कोणी नाही. सगळीकडे जे कोण आहे तोच आपला आहे तोच आपल्याला काढून येईल बाकी कोणी नाही. म्हणून मगाशी म्हणजे प्राण्या सोळा अवघी माया लोट घाल गुरुंच्या पाया त्याने अमर होईल काय नका बोलाशी. जवळ असेल पैसा अडका तेव्हा म्हणतील मामा काका निर्वाणीचा पांडुरंग सकाळ का बोललाशी. जवळ असेल द्रव्य जण खाया जमतील अवघे जण निर्वाणीला नाही मग कोण का बोलाशी. ज्याने केला श्रीराम मित्र त्याचा देह झाला पवित्र वरकड भिंतीवरले चित्र का बोललाशी. सगळे वरकडे वरकडाच्या नादी लागू नका. हेच आपला आहे तोच आपला आहे त्याच्यावर विश्वास. म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता त्याच्यावर सत्ता गाजवा तो सगळं काय करणार आहे. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. तीच पूजा करण्यासाठी आपल्याला माऊलींनी सांगितले ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान. श्वास घेतल्यावर छाती फुगली पाहिजे पोट आतमध्ये गेलं पाहिजे. श्वास आतमध्ये घेतल्यावर आणि सोडताना मग पोट पुढं आलं पाहिजे. इथं छातीत कोंडायचं त्याला कोंडू कोंडू धरला देव भावे पूजी होईल एकाल आले एकाल दररोज दर्शन घेत जा. उठले उठले हा घेताय दर्शन कशाचं दर्शन घेताय का तुम्ही? हा कळस आहे हात मग आधी कळस मग पाया उभारले देवालय. ह्या कळस पायला तयार झालेल्या म्हणून सगळ्या नामधारकांनी सर्वांनी आपण कळसाचं दर्शन सकाळी घ्यायला विसरू नका. उठल्या उठल्या तोच आपला आहे. ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी सगळे सोयरेदारी सगळे गोळा करावं लागतील. म्हणून उद्याचं काम आज आता काम आता जो आता चालू आहे त्या द्वारामधून त्या कळसातून जो आतमध्ये जातोय तोच आपला आहे. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. लक्षात आलं? समजलं? देवी